शांतीब्रह्म पुष्प 2 पृष्ठ क्रमांक 19 पासून सुरू. मग आता मला सांग, एवढ्या मोठ्या कुळात जन्माला आलेला तू अनाथ कसा असशील आणि कमनशिबी तरी कसा असशील. विचारांची अभ्रपटलं दूर झाली होती आणि आजीच्या चौघडीची ऊब जाणवू लागली होती. दुसऱ्या दिवशी एकनाथ आजोबांच्या जवळ हट्ट धरून बसला. मला फक्त पणजोबा भानुदास महाराजांची गोष्ट सांगा, दुसरी कोणतीही नको. आजोबा म्हणाले, एकनाथा, अरे भानुदास महाराजांची केवढी पुण्याई, म्हणून तर आपण सारे सुखैनैव जीवन जगतो आहोत. कशाची म्हणून अडचण नाही, नड नाही की विवंचना नाही. माझ्या बाबांना आरतीच्या वेळी प्रत्यक्ष पांडुरंगाची मकर कुंडले घातलेली जगज्योती मूर्ती सगुण साकार झालेली दिसायची. एवढी त्यांची भक्ती परिपूर्ण होती. एकनाथ आश्चर्याने म्हणाला, म्हणजे जनाबाईच्या गौऱ्या थापायला येणारा, तिचे दळणकांडण करणारा, नामदेवाच्या कीर्तनात नाचणारा विठोबा पणजोबांना दर्शन द्यायचा. आजोबा, मला पण असा देव दिसेल का हो? हो, इच्छा असली की सारं काही साध्य होतं, पण त्यासाठी कष्ट हवेत, तपश्चर्या हवी. ध्रुव बाळासारखी मी पण तपश्चर्या करेन, अरण्यात जाईन. हे ऐकताच आजी घाबरली. आपला मनस्वी संवेदनाक्षम नातू खरंच काहीतरी खूळ घेऊन बसेल आणि देवभेटीच्या ओढीनी घर सोडेल. ती म्हणाली, अरे खुळ्या, इथे राहून जपजाप्य केलं, गायत्री मंत्राचे पुरश्चरण केले तरी चालते हो. त्यासाठी रानावनात जायला नको. मुळात परमेश्वर प्रेमी असलेला सश्रद्ध एकनाथ गायत्री मंत्राच्या पठणात जास्तच रमू लागला. इकडे शिक्षणाची घोडदौड चालूच होती. भगवद्गीता, शंकराचार्यांचे श्लोक, सुभाषिते इत्यादीचे पठण चालू होते. आता त्याच्या वेदाध्ययनासाठी शास्त्रीबुवा घरी येऊ लागले होते. शास्त्रीबुवा एकदा गुरुशिष्याची महती समजावून सांगत होते. दशवर्षीय एकनाथ चटकन म्हणाला, आपण माझे गुरुदेव आहात, आपण मला परमेश्वर भेट घडवाल, मी आपली मनापासून सेवा करेन. शास्त्रीबुवा म्हणाले, एकनाथा, मी फक्त विद्यागुरू आहे. देवभेट ही फक्त सद्गुरूला शरण गेल्याने साध्य होते. पण सद्गुरू कुठे राहतात, कसे भेटतात आणि केव्हा भेटतात? शास्त्रीबुवा निघून गेल्यावर आजी त्याला म्हणाली, अरे बाळा, शास्त्रीबुवा सुद्धा निरुत्तर झाले. तू देवभेटीची घाई करू नकोस. मोठं झाल्यावर आपोआप तुला सद्गुरू भेटतील हो. तोवर विद्याभ्यासात मन रमव, प्रगती करून घे. आत एकनाथला सद्गुरू भेटीची ओढ लागली. सद्गुरू भेटीची ओढ लागली. त्याला खाणे सुचेना, पिणे सुचेना, सारखा आपला गुरुभेटीचा ध्यास लागला. त्याला वाटलं, सद्गुरू भेटण्यासाठी मोठं कशाला व्हायला हवं. श्री शंकराचार्यांना बालपणीच गोविंदयती भेटले. निवृत्तीनाथांना लहानपणीच गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. ध्रुवाला नारद भेटी झाली तेव्हा ध्रुव काय मोठा होता. मग मीच मोठं कशाला व्हायला हवं. ते काही नाही. आता एकीकडे विद्या संपादन करायची, श्रवण करायचं, पठण चालू ठेवायचं, पण सारखी सद्गुरूची आठवण ठेवायची व त्या शोधात राहायचे. एकदा का मला माझे सद्गुरू भेटले की त्यांना अनन्य शरण जायचे, त्यांची सर्व भावे सेवा करायची. वाढत्या वयाबरोबर तळमळ वाढत होती, मन अंतर्मुख बनत होतं. आजी व आजोबांचा आश्वासनात्मक हात पाठीवरून फिरला की तळमळणारं मन किंचित स्थिर होत होतं आणि नित्यक्रमात तो स्वतःला झोकून देत होता. ज्ञानेश्वर माऊलीच्या अनुभवजन्य ओवीवर त्याचं मन केंद्रित झालं होतं. श्री गुरूंचे नी पाय, हृदय गिवसोनी जाय, ते केवढे भाग्य होय उन्मेषासी. ही उन्मेषावस्था अनुभवण्याची त्याला विलक्षण ओढ लागली होती. पण हे घडावे कसे? विधात्या विणकराने मोठ्या कुशलतेने जरी कशिदा काढलेली पैठणी आकाश प्रांगणात पसरून दिली होती. सारं नभोमंडळ चांदण्याच्या बरसातीनं न्हावून निघालं होतं. अशा या पहाटे पूर्वीच्या काळोखात बाळाने घर सोडलं. त्याची बाळपावलं झपाझप पडत होती. वाट अनोळखी, मार्गही रुळलेला नाही, तरी पावलांना त्याची भीती नव्हती. देहभान विसरल्याप्रमाणे ती वेगाने पण लयबद्ध पडत होती. बाळ पैठणला पाठमोरा झाला मात्र संथपणे वाहणारी गोदामाई व्याकुळ झाली. तिच्या पृष्ठभागावर खळखळाट झाला. तिला वाटलं, आता या बालमूर्तीचं सानिध्य संपलं. त्याच्या बाळ उंजळीतून
आता अर्घ्याचे पवित्र जल आपल्या देहावर पडणार नाही. त्याचा तो हवा हवासा वाटणारा स्पर्श आपणास अनुभवता येणार नाही. पण दुसऱ्याच क्षणी ह्या जीवनमातेने विचार केला, हा बाळ स्वतःबरोबर लोकोद्धार करील. तो विशाल व्यापक होईल. माझ्या मनात डोकावणारी त्याच्या वियोगाची भावना म्हणजे कूपमंडूक वृत्तीचे द्योतक आहे. त्याच्यामुळे पैठणचा अणुरेणू उन्मिलित झाला तर तो मला सुखावह वाटणार नाही का? या बाळपावलांनी असेच पुढे जायला हवे. आपली प्रगती साधायला हवी. मी त्याच्या पाठीशी राहून त्याचे शुभचिंतन करायला हवे. मी त्याला आशीर्वाद द्यायला हवेत. गोदावरी मोहरली. वाऱ्याच्या हलक्याशा झुळुका पृष्ठभागावर पसरू लागल्या. त्या वाऱ्याची हलकीशी लहर भराभर चालणाऱ्या बालकाला स्पर्शू लागली की तो उल्हसित व्हायचा. त्याचा चालण्याचा शीण हलका व्हायचा. पावलांबरोबर मुलाची विचारधाराही वेग घेऊ लागली. मी आजी आजोबांना न सांगता घर सोडलं खरं, पण त्यांना विचारलं असतं तर ते कदापि हो म्हणाले नसते. पण माझ्या मनीची तळमळ वाढत होती. मला घरी राहणे शक्यच नव्हते. मग काय करणार? निघालो झालं न विचारता. आता मी लहान आहे का? चांगला 12 वर्षांचा झालो आहे. तरी आजी आजोबांना मी कुकुलं बाळच वाटतो. आजोबांकडून, पुराणिक बुवांच्याकडून सद्गुरूची महती ऐकल्यापासून एकनाथाला सद्गुरू भेटीची तळमळ लागली होती. पण हे गुरु भेटणार कुठे? मंडळींना त्याने ह्याबद्दल विचारले, पण कोणीच समाधानकारक उत्तर देत नव्हते. फक्त सर्वजण भोंदू साधूच्या लुबाडण्याच्या फसवणुकीच्या गमतीजमती सांगत, पण खऱ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन कोणीच करीत नव्हतं. आजीचं आपलं एकच तुणतुणं वाजत होतं की बाळा, तू मोठा झालास की तुला सद्गुरू भेटतील. एकनाथाला वाटायचं आजी काहीतरी सांगते. लहान वयात सद्गुरू का भेटत नाहीत? मग बाकीच्यांना कसे भेटले? ध्रुव, प्रल्हाद, शंकराचार्य आणि कितीतरी लोकांना ते लहान वयात कसे भेटले? ते काही नाही, मला सद्गुरू भेटलेच पाहिजेत. त्यासाठी मी हवी तेवढी तपश्चर्या करेन, जपजाप्य करेन, काहीही करेन. मनाची तळमळ असह्य झाली की एकनाथ श्री शंकराच्या देवळात एकांती जाऊन नामस्मरण करीत असे. शम करोती इति शंकरहा. शम म्हणजे कल्याण. कल्याणकारी देव मार्ग दाखवील अशी त्याची खात्री होती. चमत्कार घडावा तसे आश्चर्य घडले. त्याच्या मनोआकाशातून आपोआप स्फुरण होऊ लागले. आकाशवाणी व्हावी तशी त्याला जाणीव होऊ लागली. कुणीतरी आपल्याला संदेश देत आहे. तू देवगिरीला जा, तिथं जनार्दनांना भेट. तेच तुझे सद्गुरू आहेत. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा त्याला हा संदेश ऐकल्याचा भास झाला. त्या देवळात त्याच्याशिवाय कुणीच नव्हते. मग बोलले कोण? माझ्यातल्या अंतस्थ मनोदेवतेचं सांगणं ऐकू आलं का? पण ते देवगिरी कुठे आहे? आणि तिथल्या जनार्दनांना मी ओळखणार तरी कसे? बालमनात विचारांची आंदोलनं सुरू झाली. त्याचं मन गोंधळलं. कुणाला विचारू? लोक तर मला वेड्यातच काढतील. काय करू? आता त्याची वेगळीच तळमळ सुरू झाली. त्याला जेवण सुचेना, अध्ययन सुचेना की सवंगड्यांची खेळ सुचेना. देवगिरी, सद्गुरू, जनार्दन या साऱ्यांनी जणू त्याच्या भोवती फेर धरला. शेवटी हेही विचार असह्य वाटू लागले. काहीतरी शहानिशा व्हायला हवी. निदान देवगिरी नेमकी कुठे आहे, पैठणपासून किती लांब आहे वगैरे सारे समजून घ्यायला हवे असे त्याने मनाशी पक्के ठरवले. एकनाथ 10-11 वर्षाचा झाला तरी अद्याप तो पैठण सोडून कुठे गेला नव्हता. पैठणच्या पंचक्रोशीतल्या गावांची नावं अधूनमधून कानावर यायची. विजयनगरचे साम्राज्य भानुदासांच्या हकीकतीत कळले होते. बाकी तसे त्याला भौगोलिक ज्ञान नव्हते. शेवटी मोठा धीर करून त्याने एकदा पुराण सांगायला येणाऱ्या पुराणिकांना विचारले, देवगिरी कुठे आहे हो? अरे, देवगिरी किल्ला आहे आणि तिथे बहामनी राजवट आहे. का? एकोबा? कुणी तिकडे जाणार आहे का? छे छे, तसं काही नाही. पण देवगिरीला पायी जाता येते का? होय. त्याला काय झालं? मजल दरमजल करीत गेले तर काशीला सुद्धा जाता येतं की. एकनाथाने देवगिरीची दिशा विचारून घेतली. साधारण पैठण ते देवगिरी अंतर विचारून घेतलं. पुराणिकांना काही शंका आली नाही. एकनाथ चौकस आहे, जिज्ञासू मुलगा आहे. तो केवळ सहज चौकशी करीत असेल असेच त्यांना वाटले. एकनाथाची विचारचक्रे आता हळूहळू दृढतेने आणि निश्चयात्मक बुद्धीने फिरू लागली. देवगिरीला जायचेच, सद्गुरूंना हुडकून काढून त्यांना शरण जायचेच हे त्याने मनोमनी पक्के केले. पूर्ण विचारांती दिवस नक्की केला आणि हा मनस्वी 12 वर्षाचा मुलगा पहाटे पूर्वीच्या काळोखात घराबाहेर पडला.
त्याच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. त्याला अंधाराची भीती वाटली नाही. वाघ, सिंह इत्यादी ऐकी व हिंस्त्र प्राण्यांची भीती वाटली नाही की अनोळखी मार्गामुळे हा बुजला नाही. त्याचं पडणारं प्रत्येक पाऊल निश्चयाने पडत होतं. मार्ग भराभर संपत होता. हळूहळू झुंजूमुंजू होण्याची वेळ जवळ येत होती. दिशा उजळू लागल्या होत्या. पायाखालची वाट अंधुकपणे दिसू लागली होती. आपल्याच विचारात गर्क असलेल्या एकनाथाचे लक्ष पूर्व दिशेने वेधून घेतले. सूर्य गर्भी असल्याने प्राची प्रसन्न होती. दिशा फाकत होत्या. पक्षीगण आनंदाने चिवचिवू लागला होता. मंदावलेला वारा आता थोडा गतिमान झाला होता. त्याचे शीतलत्व आल्हाददायक वाटत होते. सूर्य डोकावताच प्राची हसली. तिच्या मुखावरचे सारे हर्षोत्फुल्लित भाव रंग उधळणीच्या रूपाने बरसू लागले. इंद्रधनुष्य रंग एकमेकात मिसळून हातात हात घालून प्रमोदाने नाचू लागले. निसर्गाचा हा आनंदोत्सव पाहून एकनाथ थक्क झाला. हा वारा, ही धरती, हे आकाश, ही सारी पंचमहाभूते आनंदाची कुजबूज करीत आहेत आणि मलाही त्यात सामील करून घेत आहेत. खरंच मी तर या सर्वांपासून वेगळा कुठे आहे? हा आनंद म्हणजे मी आहे. सूर्योदयाप्रसंगी ऋग्वेदातल्या ऋचा शास्त्रीबुवांनी समजावून सांगितल्या होत्या. त्यांच्या मुखातून ऐकलेले ते निसर्ग वर्णन फार गोड वाटायचं. पण आज त्या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन मिळते आहे. ते अधिकतम विलोभनीय आहे. ही अनुभूती शब्दाने वर्णन करण्यापलीकडची होती. अनुभवानेच उपभोगण्याची, प्रसन्नता अनुभवण्याची होती. उगवणाऱ्या लालभडक तेजोवलयाला नमस्कार करीत तो पुटपुटला. अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्यभगवाना, यावत सृष्टी जीवनावर तुझे अनंत उपकार आहेत. माझ्या मनातल्या अज्ञान अंधकाराचा नाश करण्याची इच्छा मला झाली आहे. माझ्या जीवनात मला सद्गुरुरूपी तेजाचा लाभ व्हावा हीच एकमेव इच्छा आहे. माझ्या कुळाची परंपरा तुझ्याच नावाने विभूषित झाली आहे. माझे पिता सूर्यनारायण आणि आजोबा चक्रपाणी म्हणजे हे तुझेच नाव, कारण तूही तेजोवलय घेऊनच लोकसेवा करतो आहेस. म्हणजे तू चक्रपाणीच आहेस. आणि माझे पणजोबा तर प्रत्यक्ष भानुदास, साक्षात तुझेच रूप. या विचाराने त्याला भावसमाधी लागली. तेवढ्यात एक पिटुकली खारुबाई त्याच्या पावलांना स्पर्शून उडी मारून पळाली. फुलारलेली शेपटी उभारून पळणाऱ्या खारुबाईकडे पाहात तो किंचित हसला आणि म्हणाला, खारुटे, तुला एवढा ग कसला आनंद झाला आहे? अगं, या सूर्योदयाने तुलासुद्धा खूप खूप उत्साह झाला आहे ना? आता मार्ग स्वच्छ दिसत होता. अधूनमधून माणसांची, गुराढोरांची चाहूल लागत होती. गावकूस जवळ आल्याची ती खूण होती. भर दुपारी गर्द छायेच्या झाडाखाली जवळ विहीर पाहून तो थांबला. तेथे असलेल्या पोहऱ्याने पाणी काढून हातपाय स्वच्छ धुतले, चुळा भरल्या. त्याबरोबर त्याचे श्रम नाहीसे झाले. त्याला उत्साह वाटला. बरोबर श्रद्धेखेरीज काहीच पाथेय नव्हतं म्हणून तो पोटभर पाणी प्यायला आणि झाडाच्या बुंध्याला टेकून बसला. घरातून प्रथमच बाहेर पडलेला हा मनस्वी मुलगा, वास्तविक तहान लाडू, भूक लाडू खायची त्याला सवय होती. भूक मारणे, उपाशी राहणे त्याला कधी माहीतच नव्हते. तरीसुद्धा आज उपाशी पोटी झाडाखाली बसलेल्या त्याला भुकेची जाणीवसुद्धा झाली नाही. देवगिरी अजून किती लांब असेल याचाच विचार त्याच्या मनात रुंजी घालत होता. एवढ्यात दोन पांतस्थ त्या झाडाखाली विसाव्याला आले. त्यांनी जवळ विहीर पाहून आपल्या दशमीचे गाठोडे सोडले. तिथे बसलेल्या एकनाथाकडे पाहत ते म्हणाले, बाळा, आमच्याबरोबर दशमी खायला ये. अंगरखा काढून बसलेल्या एकनाथाच्या गळ्यातले जानवे पाहून त्यातला एक म्हणाला, बाळा, दशम्या दुधातल्या आहेत, त्याला बाद नाही. शिवाय आम्हीही उच्च कुळीचे आहोत, तेव्हा संकोच करू नकोस. आता मात्र कशी कोण जाणे. एकनाथाला भुकेची जाणीव झाली. तो मुकाट्याने दिलेल्या दशम्यांचा फराळ करू लागला. योगक्षेमाचा भार वाहण्याची हमी घेणारा परमेश्वर जणू आपला बोल सार्थ करून दाखवित होता की काय न कळे. पण या वाटचालीत एकनाथाचा योगक्षेम तो कुणाच्या तरी रूपाने येऊन चालवित होता हे निश्चित. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धा देव.